महिने झाले मी आलेली आहे। हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय BMC प्रसार माध्यमाचं काम करते आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापुरांना माय BMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापुरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो। माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे ही मागणी मी नक्कीच केली होती। फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते ज्या लोकांना भेटते जी कामं बघते ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं। आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे टेंडर एक्सटेंड करणं ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापुरांनी दिलेलं आहे। जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापुरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या। पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय हे आजचं नाही आहे। आत्तापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापुरांना ही व्यवस्था दिली होती त्याच पद्धतीने मला दिलेली आहे। परंतु ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही हे टेंडर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कुठेच महापुरांनी स्वतःचं पत्र देऊन सांगितलेलं आहे का त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे। आता त्याला द्या त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा ह्याच्यामध्ये तर महापुरांचा कुठेच हस्तक्षेप नाही आहे किंवा कुठे सहभागही नाही आहे। फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापुराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता ह्या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे। तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा। मुंबईकरांना हे समजतंय या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही। जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापुरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत। ह्याच्यामध्ये कुठेही महापुरांचा हस्तक्षेप नाही। काही तुमच्याकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात तुम्ही जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण BMCच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा सगळं आहे स्पेसिफिक नाही मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आलं की महापौर कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणीसाठी यामुळे हा प्रश्न उपस्थित आहे। मी आता खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं। ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही DL जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं कारण महापौर हे नाव घालून आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे। तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही आहे? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे परंतु ह्या ठिकाणी काय केलं आहे महापौरांना ह्या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या। वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडून आला आहे का तर नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स टाइम सोल्युशनलाच पुन्हा काम देण्याची
देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाईम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतो आहे. पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देते आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती. कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची. कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते. मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा. या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ. म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर मी आता हे पत्र देते आयुक्तांना. मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती. मुंबई महानगरपालिका MyBMC असंही हँडल करते. त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे. मुंबई महानगरपालिका MyBMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आत्तापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून ह्या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं. नाही हे आता बघा नाही जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा. जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही. मी एक काम करते तुम्हीही पत्र द्या मीही पत्र देते. पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा. त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल. महापौरांचं पुन्हा काही आहे ह्याच्यामध्ये. मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते. या ठिकाणी मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते. तेव्हा महापौर रितू तावडे होत्या का तिथे. महापौर होत्या का त्या ठिकाणी. मग गेल्या 3 वर्षापासून हे काम करते. आणि जर तुम्ही टॅक्सपेअर लोकांचा पैसा मान्य आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका मग त्याच्यामध्ये महापौर असेल महानगरपालिका आयुक्त असेल इतर कुठले विभाग असेल PRO डिपार्टमेंट असेल. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सांगते हे जे दुसरा जो पेपर माझ्याकडे आलेले आहे विविध न्यूजपेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ॲड दिले जातात ते ॲड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. या ठिकाणी विविध ज्या प्रिंट मीडियाला हे सगळे पैसे दिले जातात PRO डिपार्टमेंटमधून ही पण जवळपास नाही म्हटलं तरी 30, 40, 25 कोटीच्या आसपासची ही अमाऊंट आहे. मग हे सुद्धा बंद करून टाका. मग पारदर्शीपणा हा सर्वत्र समान झाला पाहिजे. मग या वेगवेगळ्या न्यूजपेपरला मग सामनाला किती 16% एकूण ह्याच्या 16% ॲड फक्त सामनाला दिली जाते. मग ही बंद करून टाका. मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स पेअरचा पैसा मग कुठल्याच न्यूजपेपरला त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये सुद्धा नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका पारदर्शी तर सगळ्यांसाठी ठेवा. आता तो संशोधनाचा पार्ट आहे की आता हे कोण असावेत. पण जे कोणी असावेत त्या सगळ्यांना मी सक्षम आहे उत्तरं द्यायला. मला एवढंच म्हणायचं आहे जेव्हा जेव्हा माझ्यावरती आरोप होतील ज्या ठिकाणी माझा काडीमात्रसुद्धा तिकडे संबंध नाही आहे परंतु मला गोवण्याचा त्या ठिकाणी जर विचार करत असतील तर त्याला पुरेपूर उत्तर देण्यासाठी महापौर रितू तावडे या ठिकाणी तयार आहे हे मी तुम्हाला सांगते. ते चुकीचं. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मॅडम अतिशय कर्तृत्ववान महिला आहे आणि अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे. आल्यापासून त्या बऱ्याच ठिकाणी व्हिजिट देतात आहे. चांगले मोठे निर्णय घेतात आहे. इनफॅक्ट काही निर्णयामध्ये माझा आणि भिडे मॅडमचा संवादसुद्धा असतो आणि अशा पद्धतीचं चांगलं आज तुम्ही जर बघणार
तर सर्वात मोठी हे म्हणजे गेल्या 25 वर्षात पण त्यांना करता नाही आलं. पण आज आपण मुंबई महानगरपालिकेचे रस्ते मोकळे करून आज आपण मुंबईकरांना ते उघडे करून दिलेले आहेत. आज ह्या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी आपण QR कोड असेल, प्रमाणपत्र असेल, टाऊन वेंडिंग कमिटी त्या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. चांगले मोठे मोठे निर्णय आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेमध्ये महापौर ऋतू तावडे आणि महायुतीची सत्ता इथे करते. ह्या चांगल्या गोष्टीसुद्धा होतात. आता ही फार चुकीची गोष्ट आहे की आमचं पटत नाही, अतिशय चांगलं पटतं.